श्री स्वामी समर्थ 25 जुलै 2025 वार शुक्रवारपासून श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे। श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित केलेला आहे, म्हणून या महिन्यात आपल्याला भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा ही करायची असते। या महिन्यामध्ये भगवान शंकरांच्या सात्विक लहरी मोठ्या प्रमाणात उत्पन्न झालेल्या असतात, म्हणून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला श्रावण महिन्यात जास्तीत जास्त सेवा, उपासना, व्रत, वैकल्य हे करायचे असतात। आता भगवान शंकरांची सर्वात आवडती सेवा आहे ती म्हणजे रुद्राभिषेकाची सेवा, परंतु रुद्राभिषेक करण्यासाठी 1.5 ते 2 तास लागतात आणि आपल्या दररोजच्या जीवनामध्ये काही व्यक्तींना ऑफिस वर्क असतं किंवा काहींना ड्युटी असते, त्यामुळे त्यांना या रुद्राभिषेकाची सेवा करायला वेळ मिळत नाही। तर अशा व्यक्तींसाठी भगवान शंकरांची श्रावण महिन्यात दररोज करण्यासाठी फक्त 5 मिनिटाची अभिषेकाची सेवा आहे आणि ती सेवा तुम्ही दररोज करू शकतात किंवा श्रावण महिन्यातील सोमवारीही करू शकतात। या सेवेबद्दलच आपण आज बघणार आहोत। नमस्कार, मी साधना, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। माहिती शेवटपर्यंत ऐका। माहिती आवडल्यास व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दररोज भगवान शंकरांचा अभिषेक हा करायचा असतो। बघा, भगवान शंकरांना भोळा महादेव असं म्हटलं जातं। का म्हणतात भोळा महादेव? तर आपण आपल्या भोळ्या भाबड्या सेवेनं, आपल्या मनातून जो काही भोळा भाबडा भाव असेल त्या भावानं जी काही सेवा महादेवांची करतो ती महादेव पटकन स्वीकार करतात आणि त्याचं फळही आपल्याला पटकन देतात, म्हणूनच त्यांना भोळा महादेव असं म्हणत असतात। म्हणून आपल्याला या श्रावण महिन्यात दररोज भगवान महादेवांची अभिषेकाची सेवा ही करायची आहे। आता यासाठी तुम्हाला एक शिवलिंग तुमच्या देवघरामध्ये स्थापन करायचं आहे। जर तुमच्या देवघरात शिवलिंग नसेल तर या श्रावण महिन्यात तुम्ही फक्त एक शिवलिंग तुमच्या देवघरात स्थापन करा। बघा, ज्या काही सेवा आपल्याला करायच्या आहे त्या सर्व सेवा आपण या शिवलिंगावरच करायच्या आहे। अगदी रुद्राभिषेकाची सेवा ही असेल ती सुद्धा आपल्याला शिवलिंगावरच करायची आहे। असं काही कुणी सांगितलेलं नाही की भगवान महादेवांची रुद्राभिषेकाची सेवा ही रुद्रयंत्रावर केली तरच ते आपल्याला त्याचं फळ देतात, प्रसन्न होतात। बघा, भगवान महादेव हे आपल्या भोळ्या भाबड्या भक्तीचे भुकेले आहे, म्हणून आपण जी मनापासून सेवा करतो तीच त्यांना हवी असते। म्हणून आपल्याला रुद्राभिषेकसाठी रुद्रयंत्र घेण्याची गरज नाही, कारण सगळ्यांचीच परिस्थिती तशी नसते किंवा ते रुद्रयंत्र महागडं असल्याने सर्वच ते घेऊ शकतात असं नाही, म्हणून आपण शिवलिंगावरही रुद्राभिषेक केला तरी चालतो। आता आपल्या देवघरातील जी शिवलिंगाची मूर्ती आहे ती मूर्ती आपल्या हाताच्या अंगठ्यापेक्षा जास्त मोठी असायला नको। खूप मोठं शिवलिंग देवघरामध्ये ठेवू नये किंवा ज्या शिवलिंगावर नाग असेल तर ते शिवलिंगही देवघरात ठेवू नये। तसेच नंदी असलेलं शिवलिंगसुद्धा देवघरात ठेवायचं नसतं। तर हे झालं शिवलिंगाबद्दलच्या काही नियम। तर आता आपण सेवा बघू। आपल्याला भगवान शंकरांची सेवा ही दररोज श्रावण महिन्यात दररोज करायची आहे, कारण श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा खूप पवित्र असतो। परंतु तुम्हाला वेळ नाही मिळाला तर तुम्ही श्रावण महिन्यातील सोमवारीही भगवान शंकरांची सेवा करू शकतात। यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठून आंघोळ करून तुमची देवपूजा करून घ्यायची आहे आणि जे देवघरात जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्याचा अभिषेक करून तुम्हाला स्वच्छ पुसून गणपती बाप्पांना देवघरात स्थापन करायचं आहे आणि तुम्हाला एका ताम्हणामध्ये देवघरातील शिवलिंग ठेवायचं आहे। आता शिवलिंगावर आपल्याला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे किंवा कच्च्या दुधानेही अभिषेक आपण करू शकतो। जर तुमच्याकडे कच्चं दूध किंवा पंचामृत नसेल तर तुम्ही साध्या पाण्यानेही शिवलिंगाचा अभिषेक करू शकतात। आता अभिषेक करण्यासाठी बसल्यावर तुम्हाला असं बसायचं आहे की तुमचं तोंड अभिषेक करताना तुमच्या घराच्या उत्तर दिशेला आलं पाहिजे आणि भगवान शंकरांचं जे शिवलिंग तुम्ही ताम्हणामध्ये ठेवणार आहे त्या शिवलिंगाचं टोक, त्या टोकाला त्याला शाळुंका म्हणतात किंवा सोमसूत्र म्हणतात, तर त्या शाळुंका या उत्तर दिशेकडे आल्या पाहिजे, म्हणजे शिवलिंगाचं टोक उत्तर दिशेकडे आलं पाहिजे आणि आपण आपलंही तोंड उत्तर दिशेकडे आलं पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला अभिषेक करायला बसायचं आहे। आता अभिषेक करताना तुम्हाला सुरुवातीला 5 वेळा शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचं पठण करायचं आहे। महिलांनी नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचं पठण करायचं आणि पुरुषांनी ओम नमः शिवाय या मंत्राचं पठण करायचं। 5 वेळा पाण्याने अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला पंचामृताने किंवा थंड दुधाने अभिषेक करायचा आहे, कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे। कच्च्या दुधाचा अभिषेक करत असतानाही तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणायचं आहे। यानंतर तुम्हाला परत शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे। आता तुम्ही जे
शुद्ध जलाचा अभिषेक झाल्यानंतर ते जे शिवलिंग आहे ते उचलून स्वच्छ कपड्याने पुसून कोरडं करून तुमच्या देवघरामध्ये स्थापन करायचं आहे। देवघरामध्ये थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर ते शिवलिंग तुम्हाला स्थापन करायचं आहे आणि त्या शिवलिंगाला तुम्हाला भस्म पांढरा गंध किंवा चंदन लावायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या कपाळाला, कंठाला, छातीलाही भस्म लावायचं आहे। त्यानंतर तुम्हाला भगवान शंकरांना बेलपत्र अर्पण करायचं आहे। बेलपत्र नेहमी पालथं अर्पण करायचं आणि बेलपत्राचं टोक भगवान शंकरांच्या पिंडीकडे देठ भगवान शंकरांच्या पिंडीकडे किंवा लिंगाकडे आलं पाहिजे आणि टोक आपल्याकडे आलं पाहिजे असं ठेवायचं। यानंतर पांढरी फुले तुम्हाला भगवान शिवलिंगाला वाहायची आहे। शमीपत्र असेल तर शमीपत्र तुम्ही वाहू शकतात। तसेच धोत्र्याचं काटेरी फळंही तुम्ही शिवलिंगाला अर्पण करू शकतात किंवा धोत्र्याचं पांढरं फुलंही अर्पण करू शकतात। दूध साखरेचा नैवेद्य तुम्हाला या शिवलिंगाला दाखवायचा आहे। धूप दीप ओवाळायचा आहे। शिवलिंगाला हळद कुंकू लावायची नाही। बघा, शिवलिंगाला फक्त भस्म, पांढरा गंध आणि चंदन लावलं जातं, शिवलिंगाला हळद कुंकू लावत नाही। तुम्हाला अगदी जी काही सेवा करणार आहात ती सेवा करताना तुमच्या मनात फक्त जो काही भाव आहे, भक्ती आहे, ती अगदी अंतःकरणातून निघाली पाहिजे। तुमच्या मनात श्रद्धा आणि विश्वास हवा। बाकी भगवान महादेव हे पटकन पावणारे आहेत। आपण जी काही सेवा करतो ती सेवा ते पटकन स्वीकार करतात आणि त्याचं फळही आपल्याला पटकन देतात। म्हणूनच भगवान महादेवांना भोळा शंकर असं म्हटलं जातं। आणि अशा प्रकारे आपण अगदी 5 ते 10 मिनिटात भगवान शंकरांचा अभिषेक दररोज अगदी साध्यापणाने करू शकतो। आपल्या मनातून जो काही साधा भोळा भक्तिभाव निघतो तोच भगवान महादेवांना किंवा भोळ्या महादेवाला आवडतो। म्हणून या श्रावण महिन्यात नक्कीच आपण सर्वांनी ही सेवा करायची आहे। माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। झालेली सेवा भगवान महादेवांच्या चरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।